स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो। आज जो काही व्हिडिओ बनवतो आहे हा आपल्याकरिता जी नवीन भरती आलेली आहे रेल्वे भरती म्हणजे RPFची भरती आहे, कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरची भरती आहे। या संदर्भातील आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आणि ही जाहिरात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर पण मी व्हिडिओ टाकलेला होता, जो नोटिफिकेशन आलेलं होतं त्या नोटिफिकेशनच्या आधारावरती एक व्हिडिओ टाकलेला होता की एवढ्या जागा येणार आहेत आणि तेवढ्याच जागा या नोटिफिकेशनमधून आणि जाहिरातसुद्धा आता आलेली आहे आणि ती जाहिरात 15 तारखेपासून आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। तर तत्पूर्वी आपण माझ्या या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही बातम्या आहेत किंवा जाहिरात आहे ह्या आपल्याला प्रथमतः मिळेल आणि व्हिडिओ पूर्णतः बघा विद्यार्थी मित्रांनो। तर रेल्वेची जी काही भरती आहे ती 2024 मधील जी भरती आहे सब इन्स्पेक्टरची ही पहिल्यांदा आपण भरती पाहणार आहोत म्हणजे आणि नंतर कॉन्स्टेबलच्या किती जागा आहेत ते पाहणार आहोत। सिलेबस काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे, एज लिमिट काय असणार आहे, एग्जाम अभ्यासक्रम काय असणार आहे आणि एग्जाम कधी होणार आहे या संदर्भातील सर्व आपण माहिती बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही सब इन्स्पेक्टरच्या जागा ज्या काय आहेत त्या जागा 452 जागा आहे टोटल आणि याकरिता ज्यांची पदवी झालेली आहे ते सर्व विद्यार्थी याकरिता पात्र असणार आहेत। म्हणजे पदवी ग्रॅज्युएशन असणं कोणत्याही विषयामध्ये इम्पॉर्टंट आहे आणि ते त्याची पात्रता आहे। तर ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ही 15 एप्रिलपासून सुरू झालेली आहे आणि शेवटची लास्ट डेट असणार आहे 14 मे 2024 म्हणजे 15 तारखेपासून तर 14 मेपर्यंत म्हणजे 1 महिना आपल्याकडे पूर्ण वेळ आहे। सॅलरी जी असणार आहे ही सब इन्स्पेक्टरची ही लेवल 6 नुसार असणार आहे आणि 35,400 ही बेसिक असणार आहे आणि बाकी जे काही अलाउन्सेस आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा जास्त असणार आहे कारण सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी असल्यामुळे। नंतर याची एज लिमिट जी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते एज लिमिट 20 ते 28 वर्षापर्यंत एज लिमिट असणार आहे आणि SC ST फिमेल या सर्वांसाठी 5 वर्ष रिलॅक्सेशन असणार आहे आणि OBCसाठी 3 वर्ष असणार आहे, ओपनसाठी 3 वर्ष असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर यानंतर ही जी काही एग्जाम आहे ही एग्जामकरिता जी काही फीज आहे या ऑनलाईन अर्जाकरता जी काही फीज आहे ती SC ST OBC फिमेल याकरिता 250 रुपये आहे म्हणजे 250 रुपये आणि ओपन आणि इतर कॅटेगरीसाठी असणार आहे 500 रुपये विद्यार्थी मित्रांनो। यानंतर ही जी काही एग्जाम आहे ह्या एग्जामकरता जे काही एग्जामची निवड जी प्रक्रिया आहे ती निवड प्रक्रिया 3 पद्धतीने होणार आहे। पहिली प्रक्रिया ही CBT म्हणजे एग्जाम असणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, पेपर असणार आहे, त्याचा ऑनलाईन एग्जाम असणार आहे। नंतर PET असणार आहे म्हणजे फिजिकल टेस्ट असणार आहे म्हणजे शारीरिक चाचणी असणार आहे, पात्रता असणार फक्त पात्र असण्यासाठी असणार आहे ते म्हणजे क्वालिफाईंग असणार आहे। नंतर DV म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणी। यानुसार तिन्ही जे काही क्रम आहे त्या क्रमानुसार आपण आपली निवड होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। एक CBT, नंतर PET आणि नंतर DV म्हणजे पहिल्यांदा एग्जाम होणार, नंतर शारीरिक चाचणी आणि नंतर कागदपत्र पडताळणी होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, जी काही आपली एग्जाम होणार आहे, जी काही सब इन्स्पेक्टरची एग्जाम होणार आहे ती सब इन्स्पेक्टरची एग्जाम ही 120 प्रश्न असणार आहेत, टोटल 120 प्रश्न असणार आहेत आणि ते एग्जाम ही 90 मिनिटांची असणार आहे आणि याकरिता 1/3 हे निगेटिव्ह असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये याचं सिलेबस काय असणार आहे मग तर सिलेबस मॅथ असणार आहे, मॅथवरती 35 प्रश्न असणार आहेत। नंतर GI आहे म्हणजे जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग याच्यावरती 35 प्रश्न असणार आहे। यानंतर GA असणार आहे शेवटचा विषय, तिसरा विषय GA म्हणजे जनरल अवेअरनेस 50 प्रश्न असणार आहे म्हणजे टोटल मॅथ 35, GI आणि रिजनिंग मिळून 35 आणि GA 50 प्रश्न असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। असं टोटल 120 प्रश्न असणार आहे आणि 90 मिनिटांकरिताची एग्जाम असणार आहे आणि 1/3 हे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। तर फायद्याचं असं आहे ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरता जो महत्त्वाचा विषय जो आहे इंग्रजी, ज्यात आपला न्यूनगंड असतो की इंग्रजी जमत नाही, त्यात इंग्रजीच हा विषय या सब इन्स्पेक्टरसाठी या एग्जामसाठी नसतं म्हणजे ही आपल्याकरिता फायद्याची गोष्ट आहे। आणि जे काही गणित असेल ती गणित 10वी लेवलचं गणित असतं, फक्त भूमिती आणि इतर जे काही गोष्टी आहेत त्या फक्त हार्डनेसपणा असतो, पण बाकी इतर ज्या गोष्टी आहेत म्हणजे इंग्रजी नाही आहे आणि मॅथ पण टफ नसतो। त्यामुळे ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना RPFमध्ये सब कॉन्स्टेबल म्हणजे सब इन्स्पेक्टर होणं सोपं आहे। त्यानंतर फिजिकल पण जास्त नाही, त्या 1600
जे काही मीटर धावायचं असते आणि मुलींना 800 मीटर धावायचं आहे, लांब उडी आहे, उंच उडी आहे, एवढीच पात्रता यामध्ये आहे. आणि तेही जी काही शारीरिक चाचणी आहे ती शारीरिक चाचणी फक्त क्वालिफाईंग आहे. यानंतर जे काही फायनल जो काही रिझल्ट असणार आहे तो आपल्या CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड एक्झाम जी असणार आहे चाचणी, त्याच एक्झामवरच्या गुणांनुसार आपलं निवड यादी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. यानुसार जे काही अभ्यासक्रम आहे या आर पी एफमधील SIचा हा सोपा अभ्यासक्रम आहे आणि टोटल जागा आहेत 452 विद्यार्थ्यांना. तर याची डेट आहे 15 एप्रिलपासून तर 14 एप्रिलपर्यंत. यानंतर हे झालं आपलं सब इन्स्पेक्टरचं आणि नंतर आहे आपलं कॉन्स्टेबल. तर कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर या दोन्ही पदांचे जे काही अभ्यासक्रम आहे हा सारखाच आहे, कोणताही बदल नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याचा अभ्यास जरी केला सब इन्स्पेक्टरचा तरी तुम्ही कॉन्स्टेबलचा सुद्धा त्याच्यातच अभ्यास करू शकता. मग त्याचं RPFमधील जे काही कॉन्स्टेबल आहे त्या RPFमधील कॉन्स्टेबलच्या मग जागा किती आहेत, तर त्या जागा आहेत आणि लेवल जी असणार आहे पेमेंटची ती लेवल आहे 3 लेवल. म्हणजे त्याचा 27,000 रुपये सॅलरी असणार आहे. म्हणजे बाकी अलाउन्सेस पकडून 35,000पर्यंत आपली सॅलरी असणार आहे. आणि याची जी काही पात्रता आहे कॉन्स्टेबलची, त्या कॉन्स्टेबलची पात्रता ही 10वी पास आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण 10वी पास नंतर तुम्ही जर 1 वर्ष अभ्यास केला तर 17व्या-18व्या वर्षी तुम्ही नोकरीला लागू शकता. 35,000 ते 30,000ची नोकरी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मिळू शकते. नंतर या कॉन्स्टेबलच्या जागा आहेत त्या कॉन्स्टेबलच्या जागा ह्या 4,208 जागा आहे. संपूर्ण भारतामध्ये 4,208 जागा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याची एजसुद्धा 18 ते 28 इयर असणार आहे. म्हणजे आणि रिलॅक्सेशनसुद्धा OBC आणि इतर यांच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी 3 वर्ष रिलॅक्सेशन आणि SC आणि STसाठी 5 वर्ष असणार आहे. आणि फिजिकलसुद्धा सारखंच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आणि याची जी डेट आहे एक्झामची डेट आहे, आता ऑनलाईन फॉर्म आहे आणि तुम्ही म्हणाल की एक्झाम कधी होणार आहे, एक्झामची अजूनपर्यंत याने डेट दिलेली नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत एक्झाम डेट असणार आहे. म्हणून हे जे काही 4 महिने आहेत ते 4 महिने तुम्ही इंग्रजी नसल्या कारणाने आपण अभ्यास करू शकता. आणि सध्या महाराष्ट्राची पोलीस भरती आहे तर त्यासोबतच याचा अभ्यास आपला होणार आहे. मॅथ, रिजनिंग असो या संदर्भात असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा नक्कीच आपण या जाहिरातीकडे लक्ष द्या, फायदा घ्या. आणि याचा सोपी एक्झाम असल्यामुळे आपण RPFमध्ये पण कॉन्स्टेबल लागू शकता. आणि यावर्षी 2024मध्ये आपण नक्कीच आपल्या सोबत आपले वर्दीसुद्धा घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर यावरती कमेंट बॉक्समध्ये आपण कळवा. आणि या व्हिडिओला आपल्या विद्यार्थ्यांना, जे काही मित्र पोलीस भरतीचं जे काही प्रशिक्षण घेत आहेत किंवा तयारी करत आहेत स्पर्धा परीक्षेच्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा माझा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.